नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहूयात आधार कार्ड डाउनलोड कसं करावं। सध्या शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अपार ID तयार करताना बरेचदा आधार बद्दलचा एरर येतोय। आपल्याकडे काही जुने आधार आहेत विद्यार्थ्यांनी दिलेले आणि नंतर त्यांनी ते काही अपडेट केले असतील। अशा वेळेस ते अपार ID बनवताना आधारमुळे मिसमॅच होत आहे। आपल्याला तर वाटतंय की आपण आधार पाहून टाकतोय, पण आधारवरच बदल आहे। मग अशा वेळी आपण स्वतः ते आधार डाउनलोड करायला पाहिजे। हे आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं त्याबद्दलचा हा व्हिडिओ। चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम आपलं ब्राउझर चालू करूयात। वरती ॲड्रेस बारमध्ये आधार डाउनलोड सर्च करा। त्यातलं जे UIDAI ही जी साईट आहे आधारची ऑफिशियल साईट, त्यावर क्लिक करा। गेट आधारवर इथे डाउनलोड आधारच्या खाली एक डाउनलोड आधार ऑप्शन येतंय। या डाउनलोड आधारवर क्लिक करूयात तर आपली माय आधारची साईट ओपन होतीये। तुम्ही सरळ ही साईट जरी टाईप केली, जी खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, myAadhar.uidai.gov.in या साईटवरून पण आधार डाउनलोड करू शकताल। तर आपल्या विद्यार्थ्याचा किंवा आपला ज्याचा कोणाचा आधार डाउनलोड करायचा आहे तो आधार नंबर आपण इथे एंटर करायचा आहे। अशा पद्धतीने आधार नंबर पूर्ण आपण एंटर केला आहे। त्याची जे कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे एंटर करूयात। आणि सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे। जर आधार कार्ड नंबर आपल्याकडे नसेल, जर आधार काढल्याची किंवा दुरुस्त केल्याची ती पावती जे देतात त्याच्यावर एनरोलमेंट ID असतो, त्यावर क्लिक केल्यावर ID आणि तारीख वेळ वगैरे सगळं टाकून कॅप्चा टाकून आपण सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यावर या आधार नंबरला किंवा त्या एनरोलमेंट IDला जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केलेला आहे त्या मोबाईलवर एक OTP जातो, वन टाईम पासवर्ड। त्यामुळे तो मोबाईल सोबत असणं गरजेचं आहे। सेंड OTP वर क्लिक करूयात। OTP सक्सेसफुली डिस्पॅच्ड OTP आला आहे। तो OTP आपल्याला खाली एंटर करायचा आहे। एंटर OTP मध्ये आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे। थोडं हे वेळ घेईल आणि इथे आपल्याला डाउनलोड झाल्याचं पाहायला मिळेल। कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड। आणि हे आधार कार्ड पासवर्ड प्रोटेक्टेड असतं। जेव्हा आपण याला ओपन करू तेव्हा ते पासवर्ड आपल्याला विचारतं। तो पासवर्ड हा 8 अक्षरी आहे, ज्याच्यामध्ये 4 अक्षरं कॅपिटल आणि शेवटचे 4 हे आपला जन्मवर्ष असतात। समजा जर आधार कार्डवाल्याचं नाव अनिश Y कुमार असं असेल आणि त्याची जन्मतारीख 1989 असेल वर्ष, तर त्याचा पासवर्ड याचे सुरुवातीचे 4 अक्षरं ANIS सगळे कॅपिटल मध्ये स्पेस न देता सरळ त्याचं जन्मवर्ष 1989 असं त्यांनी दाखवलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे ओपन करता येतं।
ॲरोवर क्लिक करूयात. ई आधारवर एक क्लिक करायची आहे, इथे डाउनलोड झालेलं आहे तर, किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये हे जे माय कॉम्प्युटर आहे या माय कॉम्प्युटरवर आल्यावर इथून डाउनलोड्स जागेवरून आपण जे ई आधार आहे त्याच्यावर डबल क्लिक करा. पासवर्ड मागेल. पासवर्ड सुरुवातीचे 4 कॅपिटल अक्षर नावाचे, आणि त्याचं जन्मवर्ष एंटर करून गो या बटनावर क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने हे आधार कार्ड डाउनलोड होईल, ओपन होईल, आणि खाली जेव्हा आपण याला स्क्रोल करणार आहात इथून अशा पद्धतीने आधार कार्डचा फोटो, त्याचं पूर्ण नावाची स्पेलिंग, त्याची जन्मतारीख आणि त्याचं जेंडर आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. हे सगळं बरोबर आहे याच पद्धतीने आपल्याकडे आहे का याची खात्री करा. आणि जर आधारवर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याला आधार अपडेट करण्यास सांगा, किंवा हे नाव एंटर करून आपला अपार ID आपण बनवू शकता. तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं याबद्दल. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.